आज आपण तयार करणार आहोत 1 वाटी भिजवलेल्या चण्यापासून झटपट बनणारा इन्स्टंट असा नाश्ता। हा नाश्ता पोटभरीचा आहे, पौष्टिक आहे, प्रोटीनयुक्त आहे, बनवायला अतिशय सोपा आहे। इनो सोडा काहीही न वापरता सुद्धा आपण हा जाळीदार नाश्ता तयार केलेला आहे किंवा इथे फर्मेंटेशनची देखील आपल्याला गरज नाही आहे। असा हा मस्त नाश्ता आपण तयार केलेला आहे। चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर इथे बघा मी चणे घेतलेले आहेत, पण हे चणे जे आहेत ते गावठी चणे आहेत, छोटे छोटे चणे आहेत हे, आणि हे सफेद चणे आहेत। तर हे मी रात्रभर भिजत घातले होते। चणे तुम्ही कुठलेही वापरू शकता, इथे लहान मोठे काळे चणे असतात, हिरवे चणे असतात, असे व्हाईट चणे असतात। तर 1 वाटी इथे मी चणे घेतलेले आहेत, मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले। यानंतर 4 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, तुकडे करूनच घाला। यानंतर 2 हिरवी मिरची घेतलेली आहे, 2 चमचे इथे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत 1 छोटा कांदा ओबडधोबड चिरून घेतलेला आहे। यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची, 8 ते 10 इथे मी कढीपत्त्याची पानं घेतली, यामुळे स्वाद चांगला येतो। यानंतर देठासह थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि लागेल तसं पाणी घालून इथे आपण हे एक स्मूथ बॅटर तयार करणार आहोत। ह्यामध्ये कुठेही गुठळी असता कामा नये, इतकं स्मूथ हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर इथे बघा मी हे वाटून घेतलेलं आहे, हे एकदम स्मूथ वाटलेलं आहे मी। जितकं बारीक करता येईल तुम्हाला तितकं बारीक तुम्ही इथे करू शकता। तर आता हे बॅटर जे आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। सगळं जे मिश्रण आहे ते आपण काढून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे। आता ह्याला चांगलं घोटाळून घेऊया, एकजीव करून घेऊया। बघा की इतकं स्मूथ हे बॅटर तयार केलेलं आहे। यामध्ये काही मसाले घालूया। धना पावडर घेतला 1 चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा, थोडंसं हिंग घालणार आहोत, पाव चमचा भर, कारण आपण इथे चणे वापरलेले आहेत त्यामुळे हिंग अवश्य वापरा। चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि इथे मी 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। बारीक नसेल रवा तर मग मोठा रवा वापरला तरी चालेल, पण तो चण्यासोबतच तुम्ही वाटायला घ्या, म्हणजे तो बारीक होऊन जाईल। आता थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर बारीक रवा असल्यामुळे तो काय लवकर भिजतो। आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे तांदळाचं पीठ। तर इथे मी ज्या वाटीने चणे घेतल्यात त्याच वाटीने 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि डोशाचं जे बॅटर असतं तसंच बॅटर आपल्याला इथे तयार करायचं आहे। तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत। सुरुवातीला हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ, त्यानंतर आपण यामध्ये पाणी घालूया। तर पाणी घालताना काळजी घ्या, ते थोडं थोडं करूनच घाला, नाहीतर मग एकदा का पीठ तुमचं पातळ झालं तर मग डोसे व्यवस्थित तयार होणार नाही। तर कन्सिस्टन्सी व्यवस्थित तयार करून घ्यायची आपल्याला। इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि ह्याचं एक डोशाचं बॅटर आपण तयार करून घेणार आहोत। तर इथे बघा हे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे, इतकं पातळ मी हे बॅटर तयार केलेलं आहे। आता ह्याला 10 मिनिटं विश्रांतीसाठी ठेवून द्यायचं आणि यानंतर आपण ह्याचे डोसे तयार करणार आहोत। आता इथे मी हा तवा घेतलेला आहे, तव्याला चांगलं तेल लावून घेते। तुम्ही नॉनस्टिक तवा घेतला तर काम अगदी सोपं होईल, नॉनस्टिक तव्यावर हा डोसा पटकन निघेल। तेल आपण एक्स्ट्राचं पुसून घेतलेलं आहे। यानंतर तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि आता आपण ह्यावर डोसे घालूया। हा जो डोसा आहे तो जास्त काही पसरत नाही आहे, जितकं आपल्याला व्यवस्थित करता येईल तितकं व्यवस्थित करून घ्यायचं आहे। तर इथे बघा मी हा डोसा व्यवस्थित घातलेला आहे, पसरवून घेतला, त्याला थोडंसं जाडच राहतो। आता ह्याला बघा जाळी सुटलेली आहे, ह्यावर 2 मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचं आणि चांगलं शिजून घ्यायचं आहे। झाकण आपण 2 मिनिटांनी काढलं। आता हा डोसा जो आहे तो मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे। इथे आपल्याला फॉर्मेट करायची गरज नाही आहे, चणे मार्केटमध्ये पण विकत मिळतात, ते विकत आणून लगेचच तुम्ही हा डोसा तयार करून घेऊ शकता, अगदी इन्स्टंट आहे। आता इथे बघा हा डोसा जो आहे तो आपण उलट करून घेऊया आणि दोन्ही साईडने याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे। अतिशय सॉफ्ट आणि स्वादिष्ट असे हे डोसे तयार होतात।
तर इथे दोन्ही साईडने मी हा डोसा मस्त असा शेकून घेतलेला आहे आणि आपण प्लेटमध्ये काढून घेतला. आता एक दुसरा असाच डोसा आपण तयार करूया. सुरुवातीला तव्याचं तापमान व्यवस्थित नसल्यामुळे पहिला डोसा जो असतो तसा व्यवस्थित होत नाही. आता आपण दुसरा डोसा तयार करून घेऊया. चांगलं ह्याला पसरवून घ्यायचं आणि ह्याला बघा किती मस्त अशी जाळी पडते. हा चण्याचा डोसा तुम्ही मुलांना टिफिनसाठी पण देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता, रात्रीच्या जेवणासाठी तयार करून घेऊ शकता. छान तयार होतो. शिवाय नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत तुम्ही ह्याला खाऊ शकता. तर आता आपण हा दुसरा डोसा पण उलट करून घेऊया. मस्त तयार झालेला आहे. आता तवा आपला चांगला गरम झालेला आहे, त्यामुळे डोसे जे आहेत ते व्यवस्थित निघत आहेत बघा. ह्याला चांगलं दोन्ही साईडने आपण भाजून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने बाकीचे राहिलेले डोसेसुद्धा मी तयार करून घेणार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तर इथे अशा पद्धतीने मी हे डोसे तयार करून घेतलेले आहेत. आता हा बघा, ह्या डोस्याला सुद्धा मस्त अशी जाळी पडलेली आहे. तर इथे आपण इनो, सोडा, दही काहीही वापरलेलं नाही आहे, तरीसुद्धा हे जाळीदार डोसे तयार होतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. इथे मी यासोबत खाण्यासाठी दही घालून ओल्या नारळाची चटणी तयार केलेली आहे. ही चटणी अप्रतिम लागते बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.